ठरलं तर मग या मालिकेच्या 13 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता प्रोमोच्या सुरुवातीलाच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. सचिनने चक्क एका वकिलाच्या मुलीचे अपहरण केले आहे. सचिन एका व्हिडिओ कॉलद्वारे त्या वकिलाला थेट धमकी देतो की जर तू शिखरे म्हणजेच महिपतची केस लढण्यासाठी होकार दिला नाहीस तर तुझी मुलगी जिवंत वाचणार नाही. दुसरीकडे महिपतचा माणूस त्या वकिलाच्या घरात घुसून त्याला धमकावत असतो, ज्यामुळे तो वकील पूर्णपणे हतबल झालेला दिसतो. दुसरीकडे प्रिया ही आदिराजला भेटून कॅफेमधून बाहेर पडते. मात्र बाहेर आल्यावर तिच्या लक्षात येते की तिच्या मोठ्या बॅगमध्ये असलेली एक छोटी पर्स गायब आहे. त्या पर्समध्ये काही महत्त्वाचे पुरावे किंवा वस्तू असण्याची शक्यता आहे. ती स्वतःशीच पुटपुटते, माझी ती छोटी पर्स कुठे गेली? आणि त्याच पर्सच्या शोधात ती पुन्हा कॅफेच्या दिशेने वळते. याच दरम्यान कॅफेमध्ये आदिराजसोबत आता सायली आणि अर्जुन देखील सामील झाले आहेत. आदिराज वैतागून अर्जुनला सांगतो, इतकी खोटारडी मुलगी मी माझ्या आयुष्यात आजवर पाहिली नाहीये. त्यावर सायली ठामपणे उत्तर देते, तिचा हाच खोटारडेपणा आणि तिचा खरा चेहरा आता आपल्याला जगासमोर आणायचा आहे. प्रिया तिची पर्स शोधण्यासाठी पुन्हा कॅफेमध्ये शिरते. तिथे एका वेटरचा तिला धक्का लागतो, ज्यावर ती प्रचंड संतापते आणि त्याला ओरडते, डोळे फुटलेत का तुझे? तिच्या या आवाजामुळे सायली आणि अर्जुन सावध होतात. त्यांना प्रिया तिथे आल्याची जाणीव होते. अर्जुन आणि सायली प्रियाच्या नजरेतून वाचण्यासाठी पुन्हा एकदा गायब होतील का? आदिराजसोबत या दोघांना पाहून अर्जुनचा प्लॅन फिसकटणार का? सचिनच्या धमकीमुळे तो वकील महिपतला वाचवण्यासाठी कोर्टात उभा राहणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात मिळतील. पाहायला विसरू नका हा रोमांचक भाग.